आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं, मॅचला करूयात इथून मात्र सुरुवात. चला मॅचला करूयात आपण सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर टीम दुर्गा एंटरप्राइजेस या संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिल्या हाताळण्याकरिता महेश याला आमंत्रित केलं जातं. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये पायचा बुलंद आवाज आणि आमच्या मॉडर्न ग्रुपचे अतिशय जवळचे मित्र अर्थातच निशांत सर इथे उपस्थित होत आहेत. आमच्या समवेत आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या मी समालोचक तेजे जोबी आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. महेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन महेशचा पहिलाच बॉल इथे मात्र चाललाय आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला पाहायला मिळतोय. तर मात्र दणदणीत खणखणीत PPL चौकार. खणखणीत दणदणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहता. बॅटर उर्वेशच्या बॅटमधून ध्रुवीत अँड सम्राट एंटरप्राइजेस या संघाकडून दोन फलंदाज उर्वेश आणि संदेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर हा स्ट्रोक उर्वेशच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. चौकारांना धावफलक 4 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस पॉकेट डिलेव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चौकोन जे आखलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये तिथून मात्र ही चेंडूची डिलेव्हरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली. एकवीरा DJ प्रदीप माळी यांना आपण पाहताय जे सध्या तरी आमचा व्हॉइस अगदी प्रेक्षक राजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. आणि किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज रविदादा गुळवे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत असताना सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. हवेमध्ये चेंडू फटका फसलाय की काय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. थोडंसं बॅकफूडला जाण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर चेंडू अडवण्याचा जो प्रयत्न होता कुठेतरी मात्र हे जे संगम आहे किंवा दोघांचं जे बेलर आहे ते थोडंसं कमी होताना पाहायला मिळतं. कारण मागच्या बाजूने येणं आणि त्याच्यानंतर जेल कन्वर्ट करणं थोडंसं कठीण असतं. एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि एक मिळालेल्या वेळामध्ये 2 धावा इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या पडतीने पुढे सरसावत असताना आपण पाहता येते. म्हणजे अर्थातच 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय 3 चेंडूचा केस संपलाय. धावसंख्या 6 या अंकावर. गोलंदाज सज्जोही षटकात येईल. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसण्याची पुन्हा एकदा शक्यता वर्तवली गेली होती आणि ती शक्यता पूर्ण वास देत असताना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदल. खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील फटका फसलाय. पॉइंटला फिल्डर आहे. मिस्टेक होणार नाही. आणखी एक धक्का. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. वा महेश वा, काय गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे धक्के दिलेत. फलंदाज निखिलला देखील बाद केलंय.
नक्कीच लगातार दोन चेंडू आणि दोन विकेट सोबत होताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर असं वाटलं की सुरुवात दमदार झाली, पण त्याच्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना महेश कमबॅक महेश इज बॅक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. सलगचे दोन चेंडू आणि दोन विकेट सोबत बॉलरनं हॅट्रिक असं म्हणायला इथून मात्र आता हरकत नाही आहे. विकेट हॅट्रिकचा बहुमान इथून मात्र मैदाना आपल्याला पाहायला मिळेल का महेशला. अंतिम एक चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आणि एक अंतिम संधी विकेट हॅट्रिक घेण्याची आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सय्यार महेश. ओहो हो यावेळेला काय करतं तर दांडी गुल होणारा चेंडू होगी तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर महेश है. पॉवरफुल विकेट हॅट्रिकचा बहुमान एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. PPL पर्व दुसऱ्यामधील पहिली विकेट हॅट्रिकचा बहुमान इथे मात्र मिळवलाय टीम दुर्गा माता इंटरप्राइजेस संघाच्या महेशनं. केलेले आहे गोलंदाज महेश पवारनं आणि पाये प्रीमियर लीग पर्व मधील पहिला गोलंदाज तो ठरलेला आहे. आणि संघाचे संघ मालक दुर्गा माता इंटरप्राइजेसचे सदानंदजी मुकादम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि दयानंदजी मुकादम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाज महेश पवारसाठी जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केल्यात आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर ध्रुवीत आणि सम्राट 11 या संघाला पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे डॉमिनेट केलंय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टांच्या मागे उत्कर्ष पाहायला मिळतो, परंतु फ्लाइंग स्लिपमध्ये जर पाहिलं तर तुम्ही सुनील गांजारी याला पाहताय शॉर्ट फाईन लेगला. आणि त्याने जर झेल टिपला ना तर देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मोकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सुनील गांजारीसाठी. चला मुकेशला आणले गेले, मुक्तेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. तर नक्कीच गोलंदाज बॉली ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला ढकललाय. कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत, फक्त एकच धाव मिळेल, परंतु इथे जर पाहिलं तर डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज अडचणीमध्ये सापडलाय की काय, परंतु इथे नाही, एकच धाव मिळाली आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं प्रसाद यांच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलं गेलं. एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तेजेश तर दुर्गा माता इंटरप्राइजेस सदानंदजी मुकादम, हर्षद देवलीकर, तदनंतर संकेत देवलीकर, देवेश ग्रुप यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर जेवणाची मेजवानी आहे आज आणि उद्या. आणि खऱ्या अर्थाने बोकोड देखील त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. बारक्या भुरे, संकेत देवलीकर या सर्वांचं कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या वतीनं. नक्कीच, कारण आयोजन देवेश ग्रुपचं एक कुठल्याही पद्धतीची कमी इथून मात्र भासणार नाही आहे. ब्रँड का दुसरा नाम देवेश ग्रुप आपण जरूर म्हणूया. त्यावेळेस पहा हलक्या हातानं फक्त दिशा दर्शवली गेली आहे. स्वतः धरती मातेला दान झाला, पण चेंडू मात्र बाउंड्रीच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. चाललाय सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळतोय तू मात्र दमथम दाखवणारा फटका, चौकार, 4 धावा. योगेश यांनी जर का षटकार टोकलं तर उमेश दादा मुकादम यांच्याकडून 500 रुपये स्वरूप पारितोषिकीतून मात्र असणार आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर फुलटॉस चेंडू होता. मिडविकेट रिझन मध्ये 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 11 धावा. सर्व क्रीडा रसिकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. खरं तर देवेश ग्रुप, तदनंतर दुर्गा माता इंटरप्राइजेस, सदानंदजी मुकादम, दयानंदजी मुकादम, संकेत देवलीकर, हर्षद देवलीकर, राजा पाटील या सर्वांच्या माध्यमातून मेजवानी आहे. यावेळेस जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात इथे दाब मिळेल, परंतु इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय, रिव्ह्यू घेतलाय, DRS घेतलाय आणि आमची टेक्निकल टीम या ठिकाणी पाहणी करील. तिसरे पंच विशाल पाटील सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं ना तर परशुराम पाटील सरांना तुम्ही पाहताय, प्रसन्ना भोईर सर आणि तदनंतर जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील सर. टेक्निकल सपोर्ट घेतलाय प्रिन्स भोई लाईव्ह या टेक्निकल टीमचा. आणि खऱ्या अर्थाने DRS ची मागणी केलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने, अर्थातच दुर्गा माता इंटरप्राइजेस हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. ध्रुवीत आणि सम्राट, विनायकजी देवलीकर आणि सारंग देवलीकर यांच्या संघाला आतापर्यंत थांबवलाय. इट्स अ व्हाईट बॉल. DRS तुम्ही लॉस केलेला आहे. व्हाईट बॉल आहे
आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 धावा धावफलकावरती. तेजस इथे जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रचंड दबाव होता फलंदाजांवरती, विकेट हॅट्रिक घेतली, फक्त 6 धावा. याही षटकामध्ये चौकार जरूर आलाय परंतु धावा बनत नाही आहे. एकच रिव्ह्यू तुमच्यासाठी होता आणि ती संधी आता मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस घेऊन चाललाय. आता मात्र क्षेत्ररक्षक जजमेंट करताना पाहायला मिळालं, कारण आधीच्या चेंडूवर आपण जर का निशाण जर बघितला तोच क्षेत्ररक्षक होता. स्वतः धरती मातेला दान झाला, चुकी झाली, बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू जाताना पाहायला मिळाला. आता भले जेल नाही झालं तरी चालेल, पण जजमेंट मात्र योग्य झाला आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण एक धाव मिळाली. एकरी धावेने धावसंख्या 13 या अंकावर. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मुक्तेश मुकादम युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तोही देखील प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय. या षटकामध्ये गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू तफली करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिझनला फिल्डिंग करा. त्या ठिकाणी बॉल सीमारेषी जवळ जातोय. त्या ठिकाणी बॅकअप आहे परंतु फलंदाज त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करतायत. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. फिल्डिंग खराब. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. बॅकअप हा शब्द आपण इथं मात्र वापरला गेला आणि बॅकअप क्रिकेटमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लाईट गेल्यानंतर जसं इन्व्हर्टरचं बॅकअप असतं तसं चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकांना दिलेलं बॅकअप क्रिकेटमध्ये खूप सारं महत्त्वाचं. यावेळेला पहा उभं ठेवलं गेलं. ज्या पद्धतीने बंदुकीतून गोळी निघावी त्या पद्धतीने चेंडू निघाला आणि यष्ट्यांचा वेध घेत डायरेक्ट ऑफ स्टिक उद्ध्वस्त करणारा चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. परतावं लागेल पुन्हा एकदा. दांडी दांडी गुल्ल करणारा हा चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. च्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेला आहे. संदेश नवीन फलंदाज मैदानावरती देखील दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश स्ट्रोक चांगलाय. उडवलं गेलंय चेंडूला. यावेळेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. धावत येऊन जेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नसतं. जणू रॅपर फोडावं आणि चॉकलेट खावं. अतिशय चांगलं अशक्यला ही शक्य करून दाखवत असताना यावेळेस जेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. परतावं लागेल आता मात्र तंबूच्या आश्रयाला. होतोय. इथे जर पाहिलं तर लॉंग ऑनला कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी निर्भय आलाय मैदानावरती आणि निर्भय याला चांगली कामगिरी करावी लागेल. पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय ध्रुवीत आणि सम्राट 11 हा संघ या मॅच मध्ये धावा बनलेल्या नाही आहेत. धावांसाठी संघर्ष काय असतो ना, ध्रुवीत 11 आणि सम्राट या संघाला जाऊन विचारा, कारण प्रत्येक धावेसाठी तो संघर्ष करतोय संघ या मॅच मध्ये. आतापर्यंत 15 धावा बनल्यात. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि इथून जर पाहिलं तर आणखी 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 5 विकेट बाद झालेले आहेत या मॅच मध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला फलंदाज योगेश पाहायला मिळते. 2 चेंडूचा सामना केलाय. 5 धावांवरती तो खेळतोय. त्याच्या सोबतीला निर्भय हा फलंदाज मैदानावरती पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 सुशांत मुकादम फिरकीपट्टू गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. त्याला स्पीडअप करा, याहीपेक्षा जास्त विलंब करू नका, कारण आणखीन भरपूर सारे सामने आजच्या दिवसामध्ये आपण खेळवतोय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्ट्रायकिंग एंडला योगेशला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 धावा या मॅच मध्ये खेळण्याचा प्रयत्न शपल क्रॉस झाले होते, परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेले वलन आणि इथे जर पाहिलं ना तर चेंडू आलाय डॉट. फिरकी पाहायला मिळाली. पहा, मी तर म्हणेन की फलंदाजी त्याच ताकदी नव्हती, गोलंदाजी होती, पण थोडंसं प्रमाणात काय होईना
किंचित इथे मात्र जी गोलंदाजी आहे त्याचा स्तर आता मात्र उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज्ञावेग्या शैलीनं हा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा विचार केला तर 360 अंशामध्ये हे बॅट पूर्णतः फिरताना आपल्याला पाहायला मिळाली. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र सुशांत जैन निर्धाव पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळाला सुशानेच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने देखील प्रभावित केले. सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगले राहिले सुशानेच्या माध्यमातून. खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न. फिल्डर येतात त्या ठिकाणी मिड ऑफला धावत वेगाने लॉंग ऑफ वरून, परंतु इथे एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, फक्त एकच धाव. काय दबाव जाणवतोय, काय गोलंदाजी केली जाते. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये सुशान याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तेजस जबरदस्त गोलंदाजी करतायत. सगळी गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. अगदी मग असं वाटतं की पहिलं षटक हाताळण्याकरिता याला का नाही आणलं, कारण 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि एकच धाव खर्च करून दिली गेली. थोडंसं उंची खाली ठेवली होती चेंडूची आणि त्याच्यानंतर फेस करत असताना चेंडूला दिशा दिली गेली. एक धाव पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि एकरी धमेनं धावफलक 17 या अंकावर. 5 षटकांचा सामना आहे आतापर्यंत. 5 विकेट बाद झाले. सुनील गांजारी याने जर झेल पकडला ना तर सदानंद मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज, तसेच उमेशजी मुकादम यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. हो इथे फुल टॉस बॉल फाईन लेगला फक्त टर्न केलाय. वॅकेट एरिया बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. योगेश यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. क्या बात आहे. चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाला. आणि पहा, सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकडं करावं लागतं आणि त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये बॅटरनं दर्शवलं गेलं. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या पडतीनं धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुशांत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुशांत सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजांना वेड बनवण्याचं काम, हुलकावणी देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्विच हिट खेळण्याचा प्रयास, थोडंसं डान्स करताना पाहायला मिळालं. फुटवर्क दर्शवलं गेलं आणि गोलंदाज कशा पद्धतीने कन्फ्यूज होईल हा फलंदाजाचा मनसुबा होता आणि तो सक्सेसफुल ठरताना 2 धावा पळून पूर्ण होत आहेत अंतिम चेंडूवर आणि धावफलक 2 धावेच्या पडतीनं 23-23 या अंकावर. आपण पाहताय ऐकताय पाये प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्याचा थरार आणि या 2026 हा थरार आपण सध्या तरी पाहताय. 15 मिनिटामध्ये हे 3 षटक इथून मात्र संपवले गेलेत. म्हणजे 5 मिनिटांचा अवधी अजूनही शेष आहे, ज्याच्यामध्ये हे 4थं षटक त्यांना संपवायचं आहे. या मैदानाची सजावट जर का आपण बघितलं तर आई एकविरा मंडप डेकोरेटर्स मांजरेकर मामा यांच्यामार्फत हे संपूर्ण आपल्याला डेकोरेटर्स पाहायला मिळतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅजिक बॉक्स असू द्या, खेळाडू कक्ष असू द्या, महिला कक्ष असू द्या, कॉमेंट्री बॉक्स असू द्या किंवा आमचे मग VIP डाईस असू द्या, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला सजवले गेले. षटक संपलंय, त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. षटक संपतं क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन रियाज इंटरप्राइजेस आणि देवलीकर इंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन आणि नायरा 11 आणि मयांक 11 संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. यानंतर आपला सामना असणार आहे. रियाज इंटरप्राइजेस, देवलीकर इंटरप्राइजेस संघ आणि एका बाजूला नायरा आणि मयांक 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. यानंतर आपला सामना असणार आहे यतेश वैती आणि संकेत देवलीकर यांचा संघ. रियाज इंटरप्राइजेस आणि देवलीकर इंटरप्राइजेस हा संघ आणि नायरा आणि मयांक 11 रोशन वैती आणि प्रकाश मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 महेश पवार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक साजरी केलेली आहे. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु स्ट्रायकिंग एंडला निर्भय खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय महेश यांच्या माध्यमातून. इथे चेंडूवाला डॉट. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. धावा बनत नाहीये. धावांसाठी संघर्ष सुरू आहे तेजस. आणि इथून जर पाहिलं ना तर येणारे दोन्ही षटकं खेळायची आहेत, परंतु धावाही बनवायच्या आहेत. निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल हो यावेळेला आता मात्र फटका चांगला कन्वर्ट केला गेला होता. ताकद किंचितची कमी आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्यांना फटका बसेल. विकेटचं बदल परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने विकेटची पडझड सातत्याने राहिली आहे. महेश पवार आज चर्चेमध्ये राहिले, सातत्याने विकेट घेतात. पहिल्या षटकामध्ये देखील विकेट, याही षटकामध्ये विकेट. जणू काही सकाळी नाश्त्याला विकेटच खाऊन आलेत की काय. जबरदस्त गोलंदाजी महेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पूर्णपणे डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघाला. अर्थातच ध्रुवीत 11 आणि सम्राट 11 अर्थातच विनायक देवलीकर आणि सारंग देवलीकर यांचा संघ या मॅच मध्ये भरपूर मोठा संघर्ष करतोय. धावा बनत नाहीये आणि धावांसाठी संघर्ष मैदानावरती सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, कोलवटपर्यंत चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेजला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 24 धावा धाव फलकावरती. 24-24 या अंकावर धावफलक आपण सध्या तरी या सिंगलच्या बढतीने जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. चौथं षटक थोडंसं घातक ठरताना या 3 चेंडू तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. एकच धाव आत्तापर्यंत खर्च करून दिली गेली या 3 चेंडूंमध्ये. एक गडी बाद सुद्धा इथे मात्र केला गेलाय. पंचांनी थांबा दर्शवला गेलाय चेंडूला. चला मॅचला करूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज महेश इथून मात्र सजोई षटकात येईल पुढचा बॉल. हो, यावेळेस बॅक साईडला यावेळेस चेंडू ट्रॅव्हल करण्याचा मनसुबा होता. सक्सेसफुली स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये झाला. तसा पण ऐन मुवमेंटला असं म्हणतात की तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतला गेला. त्याच पद्धतीचं चित्र. चांगल्या वेगानं चेंडू निघाला होता आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला. चांगले क्षेत्ररक्षण धावा रोखल्या गेल्या आणि तोपर्यंत एक धाव आता मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 25-25. 25 धावा धाव फलकावरती. याही षटकामध्ये धावा थांबल्यात, याही षटकामध्ये धावा येत नाहीये. दबाव टाकलाय फलंदाजावरती. महेश पवार आज प्रभावित करतायत, जबरदस्त कामगिरी करतायत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. हो, कोलाट टाकला होता. पुन्हा एकदा डिग आउट करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षकाने मिस्टेक केली. परंतु पायचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. वा महेश वा, काय जबरदस्त कामगिरी करतायत. फलंदाजाला इथे जर पाहिलं तर बाद केलेला आहे पायचीच्या स्वरूपात. आणि खऱ्या अर्थाने इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद झालेला आहे. इथून जर पाहिलं तर दबाव जाणवतोय ध्रुवीत आणि सम्राट 11 या संघावरती. पूर्णपणे बॅटिंग लाईन कोलॅप्स झाली आहे, उभीच राहिलेली नाही आहे. धावत सातत्याने विकेटची पडझड आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. महेश पवार काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त कामगिरी. नवीन फलंदाज देखील मैदानावरती दाखल होतोय, परंतु इथून धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये संघाची धावसंख्या त्या फलकावरती जाऊन पोहोचलेली ती 25 धावा त्या फलकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर महेश पवार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. पूर्णपणे डॉमिनेट केलंय याही षटकामध्ये महेश पवारनं. आतापर्यंत 2 षटकं हाताळली आहेत या मॅच मध्ये. 5 धावा त्याने खर्च केल्यात. तब्बल जर पाहिलं तर 8 धावा त्याने खर्च केल्यात आणि 5 विकेट घेतल्यात. तेजसला जवाब बॉलिंग परफॉर्मन्स बाय महेश पवार अक्षरशः बरसलाय. 19 मिनिटे घेतलेले आहेत 4 षटकांसाठी, त्यामुळे कौतुक करावं लागेल दुर्गामाता एंटरप्राइजेस या टीमचे. धावसंख्या 25-25. अंतिम षटक प्रगतीपथावर. 4थं षटक, निर्णायक षटक कसं हाताळावं याचं मूर्तिमंत उदाहरण इथून मात्र महेशने दर्शवलं गेलं. गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद करत फक्त आणि फक्त 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र खर्च केल्या गेल्यात. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचं षटक. अनेक फलंदाजांचा मनसुबा असतो की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथून मात्र कन्वर्ट व्हाव्या, हाणामारी व्हावी. या अनुषंगाने इथून मात्र फलंदाज उतरत असतात आणि तो हाणामारीचा जो मनसुबा आहे तो तोडून आणि मोडून काढण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर अमर्दित केले गेले. बॉलर्स टीम रुपेशला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 5 शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर रुपेश जोईल. या अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी इथून मात्र होताना पाहायला मिळेल.
हे सध्या तरी आपण पाहूयात. हो, यावेळेस सपडीतून मात्र पाहताय चेंडू चाललाय 2 क्षेत्ररक्षकांना छेदून आणि भेदून आमच्या कॅमेरा मंच बेडीला पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. चौकार. असंख्याची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा 17 धावांवरती योगेश देवलीकर हा फलंदाज या मॅच मध्ये खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील बॅटचा फेस ओपन केला, पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक होणार नाही. जेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. क्या बात आहे. सुरेख आई मौलीचं गीत आपण इथून मात्र ऐकलं. आम्ही रस्त्याला येताना आई मौलीचा शुभ आशीर्वाद घेऊन इथपर्यंत पोहोचलो आणि अतिशय पाये गाव आपण जर का बघितलं तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव आणि येत्या काही काळामध्ये एक डेव्हलप विलेज म्हणून जरूर आपण पाहूयात. कारण भारत रेल्वेचं लक्ष या विभागाकडे गेले आणि एक चांगलं आपण बघितलं तर डेव्हलप विलेज जरूर आपल्याला इथे काळामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज रुपये सज्ज होतोय. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला आपली धावसंख्या डेव्हलप करणं गरजेचं आहे, जी की त्यांच्याकडून होत नाही आहे. निर्धाव फेकी यष्ट्यांच्या थोड्याशा वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29-29 या अंकावर निशांत सर. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 31 या आकड्यावरती. 31 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 5 वर सुरू आहे आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. रियाश इंटरपाजेस, देवलीकर इंटरपाजेस, नायरा अँड मयंक 11 संघाचं कॅप्टन आपण यायचं. आपण टॉस करतोय. यावेळेस पहिले तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषा ओलांडते. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चेंडू आहे वाईड आणि बॉल सीमारेषे पार आलाय चौकार. तब्बल 5 धावा मिळतील या चेंडूवरती. नक्कीच इथे मात्र आपल्याला व्हाईट प्लस चौकात टोटली 5 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळायला. उपरवाला जब्बी देता देता छप्पर फाडके या पद्धतीचं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास होता, 9 रनचा इशारा. ऐन मुवमेंटला धाव थांबवण्यात आली. एका धावे समाधान मानलं गेलं आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 37 या अंकावर. 37 धावा दाफलकावरती. आतापर्यंत भरपूर कमी धावा दाफलकावरती बनवल्यात ध्रुवीत आणि सम्राट 11 या संघाने. आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी असेल या डावातील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश हो खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि यष्टीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. 37 धावांवरती ध्रुवीत आणि सम्राट 11 विनायकजी देवलीकर आणि सारण देवलीकर यांचा संघ थांबलाय आणि 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये दुर्गामाता इंटरपाजेस, सदानंदजी मुकादम आणि दयानंदजी मुकादम यांच्या संघासमोर ठेवलेला आहे. तब्बल 37 धावा दाफलकावरती बनल्या आणि 38 धावांचं टार्गेट. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. चला क्रीडा रसिकांसाठी देखील जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा खेळाडूंनी आणि सर्व क्रीडा रसिकांनी. कारण देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी मुकादम साहेब, तदनंतर दयानंदजी मुकादम, सदानंदजी मुकादम, हर्षद देवलीकर, संकेत देवलीकर, बारक्या भुरे यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर प्रत्येक क्रीडा रसिकांनी आणि प्रेक्षकांनी तसेच खेळाडूने या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी संदीपजी गावण सर आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच निशंज पाटील. तेजस धोबी गोड आवाज या ठिकाणी लाडक्या प्रेक्षकांपर्यंत त्याने पोहोचवलं आहे. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय
एका बाजूला रियांश अँड देवळकर इंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला नायरा स्पोर्ट्स अँड मयांक 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये या. अतिथी कक्षामधून मी विनंती करतोय आदरणीय आत्मारामजी भुरे सरांना, ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. उत्तम दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आहे. दोन्ही सिनियर खेळाडू या ठिकाणी जोडले जातात. एका बाजूला तुम्ही बघतायत वरिष्ठ खेळाडू. टॉससाठी मी विनंती करतोय आत्मारामजी भुरे साहेबांना, आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. आत्मारामजी भुरे, आत्मारामजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सध्या आपण हा टॉस बघतोय. एका बाजूला आहे देवेश ग्रुप, तुम्ही बघू शकतायत या प्रिन्स मूवीजद्वारे, आणि दुसऱ्या बाजूला PPL हा या टॉस मध्ये कोरलं गेलंय. आत्मारामजी भुरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉलिंग कोण करतायत? नायरा स्पोर्ट्स अँड मयांक 11 टीमचे कॅप्टन कॉलिंग करतायत. देवेश ग्रुप असा त्यांचा कॉल होता आणि त्याच्यामध्ये अर्थातच देवेश आला. म्हणजेच टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. टॉस जिंकून त्यांचा निर्णय सुद्धा घेणार आहोत. हेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पॉन्सर केलं गेलं आमच्या प्रतिनिधीने, आमच्या प्रतिष्ठित व्यक्तीने, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा आपली होईलच. सध्या नायरा अँड मयांक 11 टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जात आहेत. काय वाटतंय, कशी तयारी केली या स्पर्धेकरता आणि डिसिजन काय तुमचं? फिल्डिंग करणार. तयारी कशी केली? पोरं सगळी जोशमध्ये आहेत. मैत्रीपूर्ण खेळ होणार. 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. या PPL मध्ये काही बदलाव केलेले दिसत आहेत तुम्हा आम्हाला प्रत्येकाला. मग असं बघून काय वाटतंय देवेश ग्रुप बद्दल? देवेश ग्रुपचं आयोजन बोललं तर खूपच छान आहे. यामागे खरं बोलायचं झालं तर देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट या सर्वांचा आणि 40+ या सर्वांचा खूप जास्त मोलाचा वाटा आहे. कारण की या आयोजनाला सगळ्यांची फार मेहनत लागलेली आहे. खास करून उमेश मुकादम यांनी यासाठी खूप जास्त वेळ दिलेला आहे आणि त्यांच्याकडून हे सर्व शक्य झालं आहे. क्या बात आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता, कारण मॅच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. ओके, थँक्यू. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघतात कॅप्टन आहेत रियांश आणि देवळकर इंटरप्राइजेसचे. संघमालक आहेत यतीन वैती आणि संकेत देवळकर. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? आमची फिल्डिंग असते. बॅटिंग करायचे आहे. 5 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि कशी तयारी केलं? 50+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. मॅचला तिथं सुरुवात होतोय. तत्पूर्वी आम्ही वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्यासोबत जुळले जातील त्या ठिकाणी तेजस. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मॅचला होती आहे सुरुवात. ओहो, यावेळेस पहिल्याच बॉलवर टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 38 धावसंख्येचं वण पार करत असताना इथून मात्र आपण पाहता टेक्निकल स्ट्रोक क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटर मुक्तेशकडून आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळत आहेत आणि धावफलक 2 या अंकावर. कॉम्प्युटर बॉक्समध्ये जॉईन होत आहेत आमच्या समोर आहेत गावंड सर. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थातच थँक्यू सो मच तेजस. वळी आपण मॅच कडे. गोलंदाज तयार आहे. ओहो, मिडल स्टंपवरचा चेंडू, फुल लेंथ बॉल, त्रिपाव उद्ध्वस्त केला. विकेटचं पतन, बिग ब्लो, मोठा धक्का, गॉन. दोन चेंडूंचा खेळ संपला आणि 2 चेंडूंमध्ये 2 धाबा, 1 विकेट सुद्धा मिळाली आहे. चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच गडी बाद होताना पाहायला मिळायला. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 2 या अंकावर. लो स्कोरिंग मॅच आहे आणि क्रिकेटचा विचार केला तर लो स्कोरिंग मॅच सर्वाधिक टफ होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या पद्धतीचं चित्र त्यामध्ये आम्ही डीजे ऑपरेटर प्रणित माळीचंही कौतुक करू. एक विराट साऊंडचं, कारण हर एक मुवमेंटला वेगळं गाणं आहे. म्हणजे एक जे आगं वेगळं आणि खूप सारं कलेक्शन जे सॉंग्सचे आहेत ते एक विराट साऊंडकडे पाहायला मिळतात. त्यांचंही आम्ही कौतुक करूयात. नक्कीच विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल, ज्याचं नाव आपल्याला महेश सध्या तरी पाहायला मिळतं. अगदी कमी धावासंख्येचं आव्हान असताना गोलंदाजांचा कस खूप सारा इथून मात्र लागताना पाहायला मिळतो.
यावेळेस आणि कदाचित त्या पद्धतीचे चित्र जरूर पाहायला मिळेल. मॅचला करूयात आपण सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. हो, यावेळेस दिशा दर्शवणारा स्ट्रोक होता मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक करेल प्रयत्न, पण प्रयत्न ना यश येताना प्राप्त होत नाहीये. चेंडू बावड्यांच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय चौकार आणि तिथे मात्र मिळत असताना हिट विकेट मैदानाच्या आतमध्ये. DRS ची मागणी केलेली आहे. दोन्ही टीमला खरं तर एक एक DRS आहे, परंतु ही मागणी केली आहे ती पंचांनी केलं. DRS ची मागणी पंचांनी केलं आणि सॉफ्ट डिसिजन सुद्धा आम्ही बघणार आहोत. हिट विकेट संदर्भात जी काही शंका आशंका निर्माण झालं त्याबद्दल ही चर्चा झाली. विकेटवर सुद्धा चर्चा होतोय. 2 धाबा 1 गडी बाद ही स्थिती प्रत्युत्तर देणारी टीमची. एका बाजूला दुर्गामाता एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला टीम त्यांच्या विपक्ष खेळतोय ध्रुवीत अँड सम्राट एंटरप्राइजेस. सो सॉफ्ट सिग्नल काय आहे ते आपण जाणून घेऊया. पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय आहे, कारण थोडंसं त्रस्तपणा DRS ची मागणी केल्यामुळेच झालेला आहे इथे सुद्धा शोधण्यामध्ये. सॉफ्ट डिसिजन इज आउट. सो हिट विकेटच्या स्वरूपात या ठिकाणी हादरा बसतोय, धक्का बसतोय. म्हणजे या षटकामध्ये यश मिळतोय गोलंदाज उर्वेशला. गॉन. फलंदाज बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळातही पण हातात आला नाही. अशा पद्धतीचं चित्र इथून पाहायला मिळालं. चौकार गेला पण हिट विकेटनं इथे मात्र संपूर्ण ते मात्र स्वप्न किंवा जे आनंद होतं ते कुठेतरी मात्र उद्ध्वस्त करणारा पाहायला मिळालं. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल उर्वेशचं. 2 गडी बाद होताना आपल्याला या 2 चेंडूवर पाहायला मिळाले. इशारा या आधी चौकारांचा केला होता, मात्र तो इशारा पुन्हा एकदा तो मागे घेतलाय. क्षमा मागतायत आणि बॅटरला परत जावं लागलंय. सध्या 2 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद 2 अशी स्थिती पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरा दाखल बनवायच्या आहेत 38 धावा दुर्गामाता एंटरप्राइजेसच्या टीमला. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. जर्सीज खूप चांगल्या दिसत आहेत दोन्ही टीमच्या. प्रत्येक टीमने वेगवेगळ्या रंगाच्या जर्सीज या ठिकाणी परिधान केलं. टेनिस विश्वातील प्रख्यात खेळाडू आपल्याला विवेक हा सुद्धा काही वेळापूर्वी दिसलाय. चांगली फटकेबाजी तो नेहमीच करायचा. अजून सुद्धा चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. डाव्या बाजूला त्यांचा संघ सुद्धा तयारीत आहेत. नवीन बॅटर आलाय. न्यू बॅटर इन मिस्टर रुपेश. दाखल होत असताना आपण पाहताय नवीन फलंदाज गोलंदाज सज्ज होईल. हो, रुपेशने यावेळेस कुठेतरी मात्र चूक केली आहे.
सन्मान देण्याच्या नादामध्ये आपली विकेट देऊन बसलेत. विकेट हॅट्रिक क्रमांक 2 चा बहुमान मिळत असताना इथून मात्र उर्वेश फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. गाजवलेला खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. उत्कर्ष हट्टाकट्टा मजबूत बांधाचा तो खेळाडू आहे. सुशांत हा खेळाडू आलाय. मला वाटतं उमेशी बुरे आमच्या सोबत आहेत. जुने जाणते खेळाडू आहेत, जुने जाणते गुणलेखक आहेत. नेहमीच या परिसरामधील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गुणलेखक म्हणून त्यांना आम्ही बघायचो आणि आता खूप वर्षानंतर पुन्हा एकदा भेटीगाठी होतात. 1 वर्षाचा गॅप नंतर या भेटीगाठी झालेत आणि सध्या ते आपल्या गावापासून दूर गेलेत. परंतु गावाची जी काही जिवलकपणा आहे, जे नातं आहे त्या मातीचं, ते त्याने अगदी जोडून ठेवलंय. सुशांत करता हा बॉल, स्विंग अँड मिस, स्लोवर वन, शॉर्ट बॉल होता परंतु पुल करताना थोडेसे खांदे सुद्धा व्यवस्थितरित्या फिरताना दिसले नाहीत आणि हा डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 2. दबाव वाढवायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी व्हायला पाहिजे. त्याची जी गोलंदाजी खूप सुरेख होतोय. चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये आहे. मी आधी म्हटलं की लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग मॅच असल्यावर गोलंदाजांचा कस या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये लागत असतो आणि तो कस आतामध्ये पूर्णतः लावून तारेवरची कसरत करून गोलंदाजी करत असताना उर्वेश मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा चेंडू होता. वेगवान तेज तरारानं चेंडू फरार या पद्धतीचं चित्र अंतिम क्षणी पाहायला मिळालं. विरोधाफेकीची उद्घोषणा. षटक संपत क्रमांक इथून मात्र 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-2 या अंकावर. आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि हीच अपडेट संपूर्ण देश विदेशात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय, पोहोचली जाते. साता समुद्रा पलीकडे आज पाये प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व तुम्ही बघू शकताय. म्हणजेच आपल्या देश विदेशामध्ये बसलेले आपला मित्र परिवार सुद्धा या स्पर्धेला पाहू शकतोय. पहिले षटक संपल्यानंतर धाबा आहेत धावफलकावर. दुर्गा माता एंटरप्राइजेस टीमच्या 2. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 9च्या सरासरीने 36 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 36ची गरज आहे. हे षटकामध्ये ह्या षटकामध्ये आपल्याला 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. टायमर सुद्धा सेट केलेत. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांकरता दिलेत. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे त्यामुळे वाईड घोषित केला प्रसन्न भोईर सराने आणि हा वाईड बॉलचा इशारा आलाय. 1 धाव मिळाली, 1 धावेची नोंद होतोय. निखिल याचा पहिला चेंडू खराब टाकलाय. व्हाईट बॉल थोडीशी खराब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा आपण विचार केला 1 धाव तर धाव मिळते आणि फलंदाजाने एक वेगळं कॉन्फिडन्स या चेंडूनंतर येताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निखिल सज्ज होतोय. कार्पेट पद्धतीनं डान्स करता चेंडू निघालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 1 धाव पडून पूर्ण होते. फार काही मिळणार नाही, 1च धाव मिळेल आणि एकेरी धावा संख्येने धावफलक 4 या अंकावर धावफलक. 1-1 धाव्यांनी सुद्धा धावफलक आपल्याला वाढवता येऊ शकतो असंच दाखवून द्यावं लागेल बॅटरला. एकापेक्षा एक हिरे प्रत्येक टीम मध्ये आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फुलपिच बॉल होता. सुशांत प्रॉमिसिंग स्ट्रोक करताना दिसत नाही. बॅटिंग टान्स व्यवस्थित दिसत नाही सुशांतचा. 1 धाव तरी सुद्धा मिळाली कारण बॅटचा हलकासा स्पर्श होत चेंडू पाठीमागे गेला होता यष्टीरक्षकाच्या.
एका धाब्याची भर पडली, एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 5 धाबा. 5 धाबा, गडीबाद झाले 3. नक्कीच असं वाटतं की थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल डबलनं धावसंख्येचा क्रम उंचवण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. गोलंदाजी तितके हुशार आहेत, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. ओहो, यावेळेस फिरकीचा जादूगार असं म्हणायला हरकत नाही आहे, पण फिरकी जरूर होती, पण टप्प्याचं सिलेक्शन इथून मात्र चुकतं. वाईट बॉल आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला आणि मागणी रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांकडून रिव्ह्यू आहे का? फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केलं, त्यामुळेच इथे चेक केलं जाईल व्हाईट बॉलला. व्हाईट बॉल सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. अर्थातच रिव्ह्यू संपलाय, DRS त्यांचा संपलाय. यावेळेला फिल्डिंग करताना त्यांना आता रिव्ह्यू मिळणार नाही, DRS मिळणार नाही, हे लक्षात ठेवावं. धावसंख्या इकडे पुढे जाते आणि धाबा झाल्यात त्या 6 धाबा. पुढचा बॉल, आडव्या बॅटचा वापर करायचा होता, चेंडू हवेत आहे आणि बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये यष्टीरक्षक स्वतः गेले होते, कॅरी करू शकले नव्हते या चेंडूला. 1 धाव मिळाली, एका धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 7. जो मानसिक दबाव आला त्या मानसिक दबावामधून थोडंसं बाहेर पडावं लागेल, कारण दबाव हा शब्दाला घेऊन क्रिकेट खेळलं जात नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्याला नेऊन ठेवायला पाहिजे. निश्चित रूपानं ज्या पद्धतीने प्रेशर आहे, ज्या पद्धतीने आपण कपाळाचा घाम पुसतो त्या पद्धतीने बाहेर टाकावं, प्रेशर बाजूला सारावं आणि तदनंतर क्रिकेट खेळण्याकरिता इथे मात्र यावेळेला पहा ज्याचा उल्लेख केला होता ते चित्र जरी दिसलं. ओहो हो, इथे मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाले. अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकलंय कॅचेस विन द मॅचेस, आणि कदाचित ते चित्र याच्या उलट इथे मात्र पाहायला मिळालं. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाला आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसवत असताना 8. ते तर खरं अर्थाने क्रिकेटचं सूत्रच आहे. आणि क्रिकेट कारण नेहमीच म्हटलं जातं की फलंदाजे साहेब आहेत आणि गोलंदाजे मजदूर आहेत. कपिल देव निकन सरांचं मला ते वाक्य आठवतोय जे 8 वर्षापूर्वी त्यांनी केलं होतं. कारण गोलंदाज भरपूर मेहनत करत असतात, लाईन आणि लेंथ नाही ते चांगली गोलंदाजी करत असतात. शतरक्षकाची जर साथ मिळाली तर तेही साहेब होऊ शकतात. आणि फलंदाज ज्यांचा उल्लेख साहेब असा झाला होता. सरळ बॅटचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर. सरळ बॅटने स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये कानाई माता काढू कक्षामध्ये चेंडू गेलाय. 4 धावांन करता चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्येला चालना देण्याकरिता हा मोठा फटका जरूर इथे मात्र महत्त्वाचा ठरेल. पुन्हा एकदा इथे मात्र मिळेल. पहा 38 सर्कलच्या आतमधलं क्विकली क्षेत्ररक्षण सध्या तरी होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. अंतिम क्षणी विचार केला तर 1 धाव मिळाली आणि षटक संपलं क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. आणि शेवटचे 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र शेष राहतो आणि विजयाकरिता 25 या धावसंख्येची आवश्यकता. परंतु या दडपणामधून त्यांना बाहेर पडावं लागेल.
दुसऱ्या बाजूला जसे विकेट्स मिळवलेत पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक करताना उर्वेश हा खेळाडू दिसला, तशीच चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजी मार्गावर येणाऱ्या गोलंदाजाने करायला हवी. 18 मध्ये 25 ची आवश्यकता. टायमर सुद्धा सेट केलाय. मला वाटते की आता 2 षटकांकरता वेळ जो खर्च झालाय तो 11 मिनिटांचा झालाय. जास्त वेळ खर्च करू नका आणि आता पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. काही क्रिकेट आहे, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला प्रकाश झोतामध्ये आणणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला चांगला फिटनेस देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला पैसे देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आज सर्व काही या क्रिकेटमध्ये एंटरटेनमेंट मनोरंजनाचं भरीव साधन म्हणून क्रिकेट या खेळाकडे पाहिलं जातं. गोलंदाज आता तयार उर्वेश. स्कोअर ऑफ द विकेट कायचा होता. हा शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपचा जवळून गेलाय. हा डॉट बॉल आणि त्यामुळेच दबाव वाढला गेलाय. धावसंख्या धावपळकर आहे ती 13 धाबा. आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 मध्ये पाहिजेत 25. नक्कीच आज उर्वेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्यांनी पहिल्या षटक हाताळत असताना विकेट हॅट्रिक घेतली होती, चांगली गोलंदाजी हाताळली होती. आणि हे जे निर्धाव चेंडू आहेत ना, ते तदनंतर कुठेतरी मात्र दुर्गामाता एंटरप्राइजेस संघाला कुठेतरी धोकादायक ठरवू शकतात असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज उर्वेश सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सभेमध्ये चेंडू. इथून मात्र आपण पाहताय फटका फसण्याची शक्यता होती. जे ड्रॉप झालाय पॅकअपला पोहोचलेला खेळाडूही तिथे मात्र कन्फ्युजन बरा पाहायला मिळाला आणि झेल धरती मातेला दान करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कलेक्शन होईल, फेकी होईल, तोपर्यंत मिळालेल्या वेळामध्ये 2 धावा पूर्ण होतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने पुढे सरसावत असताना 15 या अंकावर धावफलक. बाउंड्री लाईनच्या दिशेने जे क्षेत्ररक्षक आपल्याला हवे असतात ते चुस्त स्फूर्ती ऊर्जा ज्या काढूनमध्ये आहे आणि बारकाईने येणाऱ्या चेंडूवर ते नजर ठेवतील अशा काढूंची गरज असते. खरं तर बराच वेळ होता या चेंडूला झेज करण्याकरता, पकडण्यासाठी, आणि टायमिंग सुद्धा व्यवस्थित झाला नव्हतं. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धाब्यांची आवश्यकता. 16 मध्ये पाहिजे 23 धाबा. मॅच बनू शकतोय. एक तर गोलंदाजी करणारा संघ सुद्धा जिंकू शकतोय. आदरणीय दयानंद मुकादम साहेबांनी ही रोख रक्कम जमा केलेली आहे 1000 रुपयाची. ओ स्कोअर ऑफ द विकेट कायचा होता. हा यावेळेला डॉट बॉल. दबाव दडपण बॅटरवर आणण्याचा प्रयास होतो इथे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर त्या 15 या अंकावर धावफलक. नक्कीच चेंडू सुद्धा 15 शेष राहतात आणि विजयाकरिता येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासली आहे. उर्वेशच्या गोलंदाजीला तोड नाहीये. वन साइड इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये उर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस चेंडू खूप सारा चांगला होता, तदनंतर थोडासा डीप होताना पाहायला मिळाला आणि क्वेश्चन मार्क फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण करणारा चेंडू पाहायला मिळाला. विरुद्ध फेकी डॉट बॉल इथे मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. आणि अनेक प्रेक्षक राजे क्रिकेटचे चाहते दानशूर व्यक्ती या ठिकाणी दाखल होताना दिसत. राम तांगडी साहेबांना सुद्धा आपण काही वेळपूर्वी स्टेजवर बघितलं होतं. विनंती असेल की पुन्हा एकदा आपण स्टेजवर या विराजमान व्हा. देवेश ग्रुपचं विशेष आभार असतील. आमच्यावर विश्वास ठेवून या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता पुन्हा आमंत्रण दिलंय. पुढे येऊन खेळला जातोय. आडव्या पाठचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2.5 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 16 धाबा. 38 धावसंख्येचं टार्गेट होतं. अजूनही 22 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. आतापर्यंत उर्वेशचा विचार केला आपण तर 5 चेंडू फेकून काढले गेलेत, ज्याच्यामध्ये 3 निर्धाव चेंडू फेकले गेलेत आणि फक्त 3च धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र खर्च करून दिल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आहे. जिथे दहशत करताय तुम्ही तिथेच वन साइड किंग आहे आम्ही. कदाचित मनामध्ये उर्वेश आता मात्र म्हणत असेल. खतरनाक गोलंदाजी, वन साइड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जारी करत असताना. पुढचा बॉल यावेळेस खराब चेंडू. खराब चेंडूचा समाचार घेत असताना आणि पुन्हा एकदा तेच वाक्य. उपरवाला छप्पी देदा छप्पर पाडगे. अतिरिक्त उंची धारण केली गेली. 9 षटकार टोटल 7 धावा मैदानाच्या आतमध्ये. या षटकारणीशी पलटवार केलेला दिसतोय सुशांतने. आणि सोने पे सुहागा बिमरचा इशारा. फ्री हिट
मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय. धावसंख्या झाली धाव फलकावर 23 धाबा. अजूनही जिंकण्याकरता 15 धाब्यांची आवश्यकता आहे. बघितलं तर 13 चेंडू आणि 15ची गरज. फुल टॉस बॉल चेंडूला पाठवून दिलं होतं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. फ्री हिट होता. मुक्त संचार केलं आणि त्या रन आउट करता DRS घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांना इथे पाहावं लागेल. विशाल पाटील निरीक्षण करतील. फ्री हिट होतं. मुक्त संचार तुम्ही करू शकताय. धावबाच्या स्वरूपात बॅटर बाद होऊ शकतोय. DRS ची मागणी केलंय. पंचांनी हा DRS घेतलाय. तत्पूर्वी आपण तिखट भोजनाची जी मेजवानी आहे ती मेजवानी सुद्धा आपल्याला समोर पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन तिथे फोकस करतायत. खूप चांगलं दृश्य आहेत आणि प्रेक्षक राजे, संघ मालक, खेळाडू सुद्धा त्या भोजनाचा आस्वाद घेत आहेत. अगदी बरोबर. एखादं वनभोजन आपण शालेय मित्रांना सोबत घेऊन करत असतो, तसंच या गावातील प्रतिष्ठित लोकांना, गावकऱ्यांना, खेळाडूंना प्रत्येकाला हा या ठिकाणी भोजनाचं जे मेजवानी आहे ते मेजवानी दिले गेलंय. म्हणजेच एक वेगळं दृश्य इथे पाहायला मिळतोय. DRS ची मागणी केलंय. बॅटर इज आउट. खाली झुकताना इथून मात्र पाहायला मिळेल. जड होताना थोडंसं इथून मात्र पाहायला मिळेल. कोणाला आमंत्रित केले गेले तर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. आपण पाहताय या गोलंदाज दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी नाही आहेत. आम्ही वारंवार सूचना दिल्यात. अतिरिक्त खेळाडू दोन्ही टीमचे यायला पाहिजे आणि खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत. साईनाथ गोलंदाजी मार्गावर साईनाथ आलाय आणि नवीन बॅटर ज्याची चर्चा आपण करतोय, न्यू बॅटर मिस्टर उत्कर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऑन स्ट्राईक गोलंदाज सुद्धा फ्रेश आहे आणि बॅटर सुद्धा फ्रेश आहे. म्हणजे येणाऱ्या चेंडू इथून मात्र फ्रेश पाहायला मिळेल. बघूयात कोण कोणावर वरचढ करताना पाहायला मिळेल आणि कोण येथे मात्र भारी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. चला थोडंसं आपण गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही वारंवार पुकार तुमच्यापर्यंत दर्शवते, कारण आज पहिला दिवस आणि उद्घाटनाचा सोहळा असल्या कारणामुळे थोडंसं उशिरा या स्पर्धेला इथून मात्र सुरुवात झाली आहे. ती प्रत्येक ठिकाणी होत असते. आपण एकदाच थोडंसं शेड्यूलप्रमाणे उशिरा जातोय, त्यामुळे आम्ही एकच विनंती करू की थोडीशी आपण घाई करा आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला गोलंदाज आपण चेंडू डिलिव्हर करायचा आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज साईनाथ. पहिलाच बॉल होता. इथे मात्र सन्मान दिलं गेलं, दिशा दर्शवली गेली या स्ट्रोकला आणि एक धाव येथून मात्र बळून पूर्ण केले गेलं. कदाचित उत्कर्षला या एक धावेनं आणि सन्मान देऊन सेट होण्याचा प्रयत्न होता, जो की सध्या तरी पाहायला मिळाला. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊ पोहोचत असताना 24 विजयाकरिता 11 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 14 धावसंख्येची. 14 धावा पाहिजेत. उत्कर्ष यांनी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळताना दिसलाय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीनं तो खेळताना दिसलाय. आता जिंकण्याकरता 14ची गरज आहे. स्ट्रायकिंग कडे बघतोय आपण बॅटर रुपेश एका चौकाराच्या मदतीनं चांगली तो बॅटिंग करतोय. सलामीला आलेला खेळाडू आहे. एक चौकार त्यांनी खेचलाय. पुन्हा आता आडव्या बॅटनेच चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू जातो वाईड ऑफ मिड ऑन आणि तिथून आता मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळाली, तिसऱ्या धावे करता बॅटर धावतायत.
पाहता पाहता या 3 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. खराब थ्रो, खराब फेकी आणि बघा इथे 4 धावा होत आहेत पूर्ण. नियंत्रण हा शब्द फार महत्वाचा. नियंत्रण नव्हतं फेकीवर, स्वतःवर. आळसपणा पाहायला मिळाला इथे. आळस हा माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि तो शत्रू नुकताच दिसलाय. चौकाराची मदत मिळाली. धावसंख्या पोहोचली 28 वर 28. नक्कीच पकड पकड चेंडू पकड या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जीव तोडून क्षेत्ररक्षण गेल्या गेलं त्याचा फायदा काही झाला नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू सुटला जरी गेला असता तरी 4च धावा इथून मात्र मिळाल्या असत्या आणि क्षेत्ररक्षण झाल्यानंतर सुद्धाही इथून मात्र 4 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 28, 28 या अंकावर धावफलक म्हणजे विजयाकरिता शेवटचे 10 चेंडू आणि आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता. चेंडू समान, धावा समान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू मागे एक एक धाव जरी घेतली गेली ना तरी कुठेतरी मात्र सामना विजयी होऊ शकतो. एखादा मोठा फटका आला तर आव्हान कुठेतरी मात्र जवळ करू शकतो. काय घडेल काय बिघडेल येणारे हे चेंडू इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज साईना तयार. यावेळेस एक एक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू मागे यावेळेस कलेक्शन में बिघाड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजाच्या उंचीपेक्षा जास्त उंचीनं चेंडू इथून मात्र फेकला गेला. 22 स्वरूपात एक धाव मिळाली आणि एकेरी धावेने धावसंख्या 29 या अंकावर. आता मात्र विजयाकरिता 9 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता. 9 मध्ये 9. मॅच बनवावा लागेल गोलंदाजाला. फलंदाजाने तो बनवलाय आणि गोलंदाजांच्या चुकांमुळेच सध्या तरी वरचढपणा डोकं वर काढलंय बॅटिंग करणाऱ्या दुर्गा माता इंटरप्राइजेसच्या टीमने. ध्रुवीत टीम काय करेल? फुल टॉस बॉल गॅप मध्ये चेंडूला टाकण्याचा केला होता प्रयत्न होत आहेत असफल. गोलंदाज होत आहेत सफल आणि मिळलं जाते टीमला कष्टाचं फळ. गॉन. पाच गडी बाद धाव पळकाभर धावा जर आपण बघितल्या तर त्या आहेत 29. आता 8 बॉल शिल्लक आणि 8 मध्ये पाहिजेत 9 धावा. वार पलटवार मॅच मध्ये सुरू आहे. नक्कीच दोघंही एकमेकांसमोर भारी पडताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित फलंदाजाचा मनसुबा असावा, विचार असावा की एक षटकार ठोकतो आणि धावसंख्येचं आव्हान ते जवळ करतो आणि कुठेतरी मात्र लवकरात लवकर सामना विजयाच्या दिशेने नेतो. अतिघाई संघटनांनी या पद्धतीचं चित्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी आपण पाहताय अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत नाव पोचवा. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होत असताना आपण पाहताय. विशाल मनानं अटॅकिंग बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हाही इथून मात्र चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने तर सही मध्ये आलाय टोल नाका. विकेटचं बदन फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेटचं बदन. परंतु गोलंदाज आता कमाल करायला लागलेत. गोलंदाजाने चांगली दानादान उडवलंय प्रतिस्पर्धी दुर्गा माता इंटरप्राइजेस टीमच्या फलंदाजांची. 6 गडी बाद धावपळकावर धाबा लागल्या जातात 29. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 9. 7 चेंडू 9ची आवश्यकता. नो बॅटर इन. एक तर नम्र विनंती असेल प्रत्येक कर्णधाराला, पहिला चेंडू पडण्याआधी तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला पाहिजे. खेळाडूंचे नावं सांगण्याकरता. बॅटिंग करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी नाही आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. 7 मध्ये पाहिजेत 9. आडव्या बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा येतोय बॉल डॉट. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात 29. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 9 धावा होतील काय? शंका आशंका निर्माण झालंय
खेळाडू कक्षामध्ये. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वेळ या इनिंग मध्ये वेळ जो आहे तो जास्त खर्च झालाय, त्यामुळे एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सो एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. एमबी स्पोर्ट्स, म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स म्हटलं तर मोठं स्पोर्ट्सचं दुकान, ज्यांच्या माध्यमातून शूज आणि बॅट या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलेत. मी मनीषजी म्हात्रे, कल्पेशजी म्हात्रे जे प्रोपरायटर आहेत म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे, त्यांचा मनापासून आभार मानतोय. खूप चांगलं सहकार्य केलेत. जर्सी करता सुद्धा चांगलं सहकार्य त्यांच्याकडून लाभलेलं आहे. आणि आपण बघतायत घनश्याम गुप्ता साहेबांचा सुद्धा मनापासून आम्ही आभार मानतोय. HD स्मार्ट TV उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांच्याकरता इथे घनश्याम गुप्ता साहेबांनी दिलेले आहे आणि ती इथे आलेली सुद्धा आहे. होईया आपण पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जात आहेत तेजस. 6 मध्ये पाहिजेत 9. पहा मी तुम्ही आधीच्याही वेळेस इथून माझं पोचवलं होतं कुठल्या संघाचं पारडं जड आहे, तर मी जरूर म्हणतो होतं की गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं थोडंसं जड पाहायला मिळतं. आणि पहा ते जड काय याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. मॅच होती कुठे आणि आली कुठे. शेवटची 6 चेंडू विजयकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. निर्भयला आणले गेले, ज्याच्या मनामध्ये भय नाही आहे असं निर्भय आता मात्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. ते भय कुठेतरी काढून टाकावं लागेल. निर्भयपणे निर्भयपणे आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निर्भय सज्ज होईल. चला गोलंदाजी करणारा संघ आपला आधीच एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. आता मात्र वेळेला थोडंसं सहकार्य करा आपण प्लीज. हा खेळाडू सुद्धा मला वाटतं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा आलाय. पहिलं शौनांचं पहिलं मंदिर जर आपण बघितलं तर छत्तीसगड येथे शौनांचं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या भारत देशातील पहिलं मंदिर आहे, म्हणजेच एक प्रकारची ती सुद्धा एक देवताच आहे. श्री गुरुदेव दत्त. निर्भय यांना आपण इथून मात्र आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होईल. ओहो पहिलाच बॉल निर्भयचा इथे मात्र उचलला गेलाय चेंडूला आणि पाठवलं गेलाय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅचला वळण प्राप्त करून देणारा फटका. षटकार 6 धावा. लगान चित्रपटाचं दृश्य दिसलं, कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल तर टिपण्याचा प्रयत्न केला. एफर्ट चांगला होता. 100% योगदान देणारा संघ कधीच मागे राहत नाही. 6 धाब्याच्या मदतीनं आता काय फलट होतोय जणू काही. ओहो या ठिकाणी आता व्हाईट बॉल, नियंत्रण गमावलंय. एक मोठा फटका आल्यानंतर हा व्हाईट बॉलचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. धाव संख्येत 1 ने भर होतोय. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 36 धाबा. फक्त 2 धाबांची गरज. गरीबी में आटा गेला असं म्हणायला हरकत नाही. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 36 म्हणजे विजयाकरिता आता मात्र इथे मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये वाचते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजोई षटका देईल. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र 1 धाव पळून पूर्ण गेली आहे. स्कोर इक्वल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 37 आणि विजयाकरिता आता मात्र 1 या धावसंख्येची आवश्यकता. खरोखरच मॅच तर चुरशीचा होईल असं वाटलं होतं आणि शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या षटकाला सुरुवात होण्याआधी सुद्धा प्रेक्षकांना वाटलं होतं की हा मॅच रफ अँड टफ होईल. षटकारणीशी हे गणितच बदलून टाकलं. आता फक्त एका धाब्याची गरज आहे. त्यामुळेच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी आणले जात आहेत. यापुढे लक्षात सुद्धा असू द्या. काही सूचना आम्ही देतोय. हो हा डॉट बॉल. अजूनही थोडीशी वाट बघावी लागेल या पहिल्या विजयाची बॅटिंग करणाऱ्या दुर्गा माता इंटरप्राइजेसच्या टीमला. रुको जरा सब्र करो या पद्धतीचं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र शेवटचे चेंडू शेष राहत आहेत 3 आणि विजयाकरिता आता मात्र फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 3 चेंडू 1 धाव, 1 धाव आणि 3 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. ओ पुढचा बॉल यावेळेस यष्टीरक्षकाकडून चूक घडतीये.
आणि व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या 1 धावसंख्येने सामना विजयशी ठरताना इथून मात्र पाहायला मिळतो टीम दुर्गा माता एंटरप्राइजेस. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. थँक्यू. हँडशेक करा. हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर या. आणि लक्षात घ्या, अतिरिक्त खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर मग 2 धावांची पेनल्टी यापुढे लावली जाईल, हे लक्षात असू द्या प्रत्येक टीमने. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, इथे आम्ही थोडंसं रजा घेतोय. पुन्हा एकदा काही वेळेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी आपण आवाज ऐकणार आहोत निशांत पाटील, महाराष्ट्रातील प्रख्यात असलेले समालोचक, आमचे मित्र निशांत पाटील सरांचा गोड आवाज आपण ऐकूया. चला, महेश यायचं आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. काय जबरदस्त कामगिरी केली खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये. फायपर त्यांनी कंप्लीट केलं आणि विकेट हॅट्रिक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तसे उर्वेश याने देखील विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज सदानंद मुकादम यांच्या माध्यमातून आपण यायच्या व्यासपीठावरती. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. 37 धावा बनल्या होत्या, 38 धावांचं टार्गेट, परंतु त्या धावा देखील कठीण बनल्या होत्या असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजांना धावा करत असताना भरपूर साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. धावाच बनल्या नव्हत्या आणि पूर्णपणे दबाव जाणवला या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. या महेश पवार लवकर आमच्या व्यासपीठावरती. महेश पवार लगेच यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. खऱ्या अर्थानं टी शर्ट प्राप्त झालेली आहे कल्पेश मस्तान, नागेश बेंद्रे यांच्या माध्यमातून. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर यज्ञेश मुकादम, नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. तसंच शीतपेय, कोल्ड्रिंक्स अक्षय केशव वैती यांच्या माध्यमातून. त्यानंतर कलिंगड उमेशजी मुकादम, अननस नागेश बांद्रे, केई जर पाहिलं तर प्रसाद खारकंडी फ्रुट्स यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. वेफर्स संकेत देवलीकर, त्यानंतर आकर्षक ट्रॉफी देवेश ग्रुपच्या माध्यमातून. तर या लगेच महेश बोल. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो प्रणयजी मुकादम यांना. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे महेशला. जबरदस्त कामगिरी केली आणि ती स्पॉन्सर केली गेलेली आहे देवेश ग्रुपच्या माध्यमातून. यानंतर आकर्षक टी शर्ट देखील प्रणय द्यायची आहे कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आकर्षक टी शर्ट. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर यज्ञेश मुकादम आणि नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली. मी नितीन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं. नितीन पाटील एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर शीतपेय कोल्ड्रिंक्स अक्षय केशव वैती यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. प्रणय आपण ते द्यायचं आहे शीतपेय. खरं तर भरत पाटील आपण देखील त्या ठिकाणी अननस द्यायचा आहे, फ्रुट्स द्यायचे आहेत आणि ते प्राप्त झालेले आहेत. नागेश बांद्रे, प्रसाद खारकंडी तसेच उमेशजी मुकादम यांच्या माध्यमातून कलिंगड देखील प्राप्त झालेला आहे. संकेत देवलीकर यांच्या माध्यमातून वेफर्स आणि ते वेफर्स देखील द्यायचे आहे. त्यानंतर आपण केळी देखील देतोय प्रसाद खारकंडी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं या ठिकाणी दिलं जाते. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी. उर्वेश आपण देखील यायचं आहे. पैसे 1,000 कॅश प्राईज द्यायचं आहे. खरं तर महेश पवारला 1,000 कॅश प्राईज. विकेट हॅट्रिक घेतली आणि कॅश प्राईज दिलं जाते. दयानंद मुकादम आणि सदानंद मुकादम यांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपये, तब्बल 1,000 रुपये. त्यानंतर उर्वेश आपण यायचंय. उर्वेशाला देखील विकेट हॅट्रिकसाठी सदानंद मुकादम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि ती देखील दिली जाते. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी. महेश सोबत आपण संवाद साधतोय. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी महेश केली. महेश पाय प्रीमियर लीग खेळतोय, नवीन पर्व आहे आणि या पर्वामध्ये तू फायपर कंप्लीट केलेत म्हणजे 5 विकेट घेतलेत, विकेट हॅट्रिक साजरी केली. काय म्हणशील एकंदरीत तुझा परफॉर्मन्स? खूप चांगली गोलंदाजी आणि या प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना कसं वाटतं एकंदरीत तुला? छान वाटतंय प्रीमियर लीग मध्ये खेळणं. उमेशजी मुकादम दादांचं आयोजन आणि एवढ्या मोठ्या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल आयोजन कमिटीविषयी, देवेश ग्रुपविषयी आणि स्पेशली उमेशजी मुकादम दादाविषयी काय म्हणशील? खूप छान आहे. उमेद दरवर्षी आम्हाला सांगते सगळी पोरा खेळा जास्तीत
खरं तर महेश जास्त बोलत नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी केली. फायपर त्यांनी कंप्लीट केलं, 5 विकेट घेतल्या आणि पाय प्रीमियर लीग या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो तो राहिला. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. तर पुन्हा एकदा पाय प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं असं म्हणतात ना, सूर्योदय आणि